हॅलो स्टुडंट्स, आपण बघत होतो क्लास 10चं सायन्स. क्लास 10च्या सायन्समध्ये आपण बेसिक्स कव्हर करतो आणि बेसिक्समध्ये आपण स्टार्ट केलं होतं मॅटर पासून. आता मॅटर पासून स्टार्ट केल्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅटर काय असेल ते बघितलं. त्यानंतर मॅटर हा स्मॉल पार्टिकल्स पासून बनलेला असेल आणि त्या स्मॉल पार्टिकल्सला किंवा मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल असेल, सगळ्यात छोटा जो पार्टिकल असेल मॅटरचा, त्या पार्टिकलला आपण म्हटलं होतं ऍटम. आता ऍटमचा कन्सेप्ट जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कोणी दिला, तो कन्सेप्ट दिलाय ग्रीक फिलॉसॉफर डिमोक्रिटस यांनी. मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल असेल ऍटम, याचा कन्सेप्ट सगळ्यात आधी दिलाय ग्रीक फिलॉसॉफर डिमोक्रिटस यांनी. मॅटरला आपण डिवाइड करू शकतो. बघा, आता मॅटर बनलेलं असेल, सपोज करा हे एक मॅटर आहे. हे मॅटर बनलेलं आहे कुठल्या तरी सबस्टन्सेस पासून, बरोबर. छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून हा मॅटर क्रिएट झालेला असेल. आता या मॅटरला आपण डिवाइड करू शकतो. बघा, ते 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो, त्यानंतर पुन्हा 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. असं डिव्हिजन केल्यानंतर बघा, पहिले 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केला, पुन्हा हा एक छोटा पार्ट आणि असे 2 पार्ट्स क्रिएट होतील. पुन्हा हा 2 पार्ट्स पुन्हा डिवाइड केले. असं डिव्हिजन करत जाऊ आपण आणि डिव्हिजन केल्यानंतर जो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल उरेल, बरोबर, जो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल शिल्लक राहील ऍट द एंड, तो स्मॉलेस्ट पार्टिकल असेल ऍटम, असं सांगितलं होतं ग्रीक फिलॉसॉफर डिमोक्रिटस यांनी, बरोबर. म्हणजेच मॅटरचा जो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल असेल आणि हा जो ऍटम असेल, याचा फर्दर डिव्हिजन पॉसिबल असणार नाही. दॅट कॅनॉट बी डिवायडेड. ऍटम असा पार्टिकल असेल जो आपण डिवाइड करू शकत नाही. बघा, आता एक मॅटर घेतला, त्याचं डिव्हिजन केलं, पुन्हा डिव्हिजन करत जाऊ, पुन्हा डिव्हिजन करत जाऊ. जिथपर्यंत डिव्हिजन पॉसिबल असेल तोपर्यंत आपण डिव्हिजन करू आणि ऍट द एंड आपल्याला असा पार्टिकल मिळेल जो डिवाइड होणार नाही, ज्याचे पुन्हा 2 पार्ट्स होणार नाही, 2 पार्ट्स मध्ये तो डिवाइड होणार नाही. त्या पार्टला म्हणू आपण ऍटम, त्या पार्टिकलला म्हणू आपण ऍटम. आणि ऍटम हा जो पार्टिकल असेल हा इनडिव्हिजिबल असेल, मीन्स दॅट कॅनॉट बी डिवायडेड. असा पार्टिकल ज्याचं पुन्हा डिव्हिजन पॉसिबल असणार नाही, अशा पार्टिकलला म्हणू आपण ऍटम. हे सांगितलं होतं ग्रीक फिलॉसॉफर डिमोक्रिटस यांनी. ऍटम हा वर्ड ग्रीक वर्ड ऍटोमॉस वरून आलेला आहे, बरोबर. आता ग्रीक फिलॉसॉफर होते, सो ऍटम हा वर्ड ग्रीक वर्ड ऍटोमॉस वरून आला आहे आणि याचा पण मिनिंग हाच होतो, विच कॅनॉट बी डिवायडेड. ज्या पार्टला आपण डिवाइड करू शकत नाही त्याला म्हणतो आपण ऍटोमॉस ग्रीक मध्ये, आणि त्यावरून वर्ड आलेला आहे ऍटम. आणि ऍटमचा मिनिंग विल दॅट कॅनॉट बी डिवायडेड. स्मॉलेस्ट ऍटम काय असेल, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल ज्याचा फर्दर डिव्हिजन पॉसिबल नाही आहे, असा पार्टिकल म्हणजेच असेल ऍटम.